मनसे प्रमुख तुम्ही भूमिका घ्या, महाराष्ट्र वाट पाहतोय. मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांचं चाललंय काय, असा सवाल सध्या महाराष्ट्रातून उठवला जातोय. लक्ष मराठ्यांना घेऊन मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर नव्हे तर मुंबईच्या पोटात शिरलेत. करोडो मराठ्यांचं काळीज मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्णायक टप्प्यावरती आणून मनोजदादांनी सोडलेला आहे. हे असं असताना सर्वजण मराठ्यांची मतं मिळावीत म्हणून मराठ्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी समर्थन देताना दिसत आहेत, मराठ्यांना मदत करताना दिसत आहेत. सर्वच पक्ष मोग गिळून गप्प आहेत. काही जण विरोधात बोलताय मराठ्यांच्या, काही जण सपोर्टमध्ये बोलतायत. हे सगळं असलं तरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका मात्र शांत आहे. एकनाथ शिंदे यांनी वाशीमध्ये गुलाल उधळायला लावला होता. त्या एकनाथ शिंदेने आरक्षण दिलं असं सांगितलं होतं, परंतु एकनाथ शिंदेचं ते आरक्षण काय मिळालं नाही हे शिंदेंना विचारा, असं सुद्धा राज यांनी म्हटलं. परंतु सन्माननीय राज यांची भूमिका महाराष्ट्रामधील निर्णायक भूमिका मानली जाते. राज ठाकरे काय बोलणार, राज ठाकरे यांची भूमिका काय असणार, याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत असतो. लक्ष श्रोत्यांच्या समोर येऊन राज ठाकरे प्रत्येकाची मालिश करतात, कोणाचीही मूलहिजा न ठेवता महाराष्ट्राची भूमिका मांडतात. ते राज ठाकरे 50% इतका समाज असलेला महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाविषयी सध्या मात्र का शांत आहेत हे कोणाला कळण्यास कोणताही मार्ग नाही. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला त्यावेळेस फसवलं का, असं तर राज ठाकरेंना म्हणायचं नाही का, असा सुद्धा सवाल सध्या महाराष्ट्रातून उपस्थित होतोय. हे असतानाच दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावरती परवा दिवशी टीका केली. राज ठाकरे यांच्या मुलाला देखील पाडून पडले, मुलगा पडला तरी राज ठाकरे यांना लाज वाटत नाही का. राज ठाकरे हा प्रसिद्धीसाठी किंवा मान सन्मानासाठी हापापलेला माणूस आहे, अशी टीका केल्यानंतर सुद्धा दुसऱ्या बाजूला अमित ठाकरे जे की राज यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी मराठा आंदोलक जे मुंबईत आलेत त्यांच्या राहण्याची, त्यांच्या खाण्यापिण्यासाठी मदतीचं पाऊल उचलल्याचं पोस्ट देखील अमित यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. हे असं असताना राज ठाकरे समोर येऊन का बोलत नाही आहेत, राज ठाकरे ह्याच्यावरती एक व्यापक भूमिका का मांडत नाहीत, असं सुद्धा सध्या चिंतन आणि मनन मुंबईमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये होत आहे. राज यांच्या सभेतील व्यासपीठावरील बोलण्याला धमक असते, त्यांच्या बोलण्यात ताकद आहे. राज ठाकरे यांचे लोकसभेत, विधानसभेत आमदार, खासदार किती आहेत याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही, परंतु राज ठाकरे जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा राज ठाकरे यांचा एक शब्द महाराष्ट्राच्या विश्लेषणाचा भाग होऊन जातो. हे असं असताना सन्माननीय राज यांनी कोणती तरी भूमिका घ्या, मराठा आरक्षणाविषयी स्पष्ट बोला, सत्ताधाऱ्याला सळोके पळू करून सोडा, अशा पद्धतीचे कुठेतरी अर्थ हाक मराठा समाजाकडून बोलण्यात येते. मुळात मी कोणत्याही प्रकारचं जात किंवा जातपात मानत नाही, अशा पद्धतीचे राज यांचे उद्गार असतात. हे असताना दुसऱ्या बाजूला मात्र मराठा आरक्षण हा अतिशय संवेदनशील विषय बनलेला आहे. राज ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचं राजकारण करण्याचं किंवा न करण्याची भूमिका, नेमकी कोणती भूमिका ठेवलेली आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाही. प्रत्येकजण राजकारण करण्यासाठी, मतांचा टक्का मिळवण्यासाठी, मराठ्यांचं लांगुलचालन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करतोय, किंवा काही जण मराठ्यांच्या विरोधात टीका करतायत. या दोन्हीतून प्रत्येकजण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असताना मनोज जरांगे पाटील ही उपोषणाला बसले असताना त्या ठिकाणी राज शांत का, असंच सध्या बोललं जात आहे. राज ठाकरे हे ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वादंगमाचे वादळ निर्माण होईल. कारण एकनाथ शिंदे यांनी महागंदी जे आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणावरती राज यांनी सवाल सध्या उठवत असताना मागच्या काही काळामध्ये दिसले. हे असं असताना राज ठाकरे यांच्या मनामध्ये अनेक चक्र चालू असतील, अनेक व्यापक विचार चिंतन मन नक्कीच सुरू असेल. परंतु राज ठाकरे यांचं वाक्य आहे, बाहेर वादळ असताना आपण बोलायचं नसतं, परंतु बाहेरचं वादळ शांत झाल्यानंतर मात्र आपण वादळ करायचं असतं. नक्कीच ह्या प्रश्न जसजसा भविष्यात 4-8 दिवसात जसजसं हे सर्व शांत होईल त्यानंतर राज ठाकरे याच्यावरती व्यापक भूमिका मांडतील, असं सध्या राजकीय विश्लेषकांचं सुद्धा म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.